सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यातल्या माजी उपसरपंचानं स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे। गोविंद बर्गे असं त्यांचं नाव होतं। सासुरे गावाजवळ चारचाकी गाडीमध्ये गोविंद यांनी स्वतःवरती गोळी झाडली आणि आत्महत्या केली। या प्रकरणी कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या पूजा गायकवाड या नर्तिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याच्या तक्रारीच्या नुसार 2024 मध्ये धाराशिवमधल्या एका कला केंद्रामध्ये गोविंद बर्गे यांची नर्तिका पूजा हिच्यासोबत ओळख झाली। या ओळखीचा फायदा घेऊन तिने गोविंदच्या सोबत प्रेमसंबंध ठेवले। वेळोवेळी पैसे, जमीन, सोनं नाणं सुद्धा घेतलं। मात्र काही दिवसांपासून ती गेवराई इथला बंगला आपल्या नावावरती करा, भावाच्या नावावरती 5 एकर शेती करा यासाठी दबाव टाकत होती। असं केलं नाही तर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा तिने दिली होती। तिने तगादा लावल्यामुळे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचं तक्रारदाराकडून कळतंय। यानंतर पूजा गायकवाड हिच्या विरोधामध्ये आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। भी सुंदर महबूब मिला दरम्यान पूजाकडून उपसरपंच गोविंद बर्गे यांच्याकडे आलिशान घराची मागणी केली जात होती। हेच घर या सरपंचाच्या मृत्यूचं कारण ठरलंय का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। केवळ शहरामधील माधवनगर भागामध्ये असलेल्या या घराची अगदी 10 दिवसांच्या पूर्वीच वास्तुशांत सुद्धा झालेली होती। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीडच्या गेवराई तालुक्यातील लुकामसला या गावातील माजी उपसरपंचाने स्वतःवरतीच गोळी झाडून आत्महत्या केल्याचा घटना जी आहे ती समोर आलेली आहे। या घटनेने बीड जिल्हा पुरता हादरून गेलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी जी एक नर्तिका होती तिच्याच माध्यमातून या उपसरपंचाला ब्लॅकमेल जे आहे ते केलं जात असल्याचं सांगितलं जात होतं आणि नर्तिकेच्या माध्यमातून याच घराची मागणी जी आहे ती केली जात होती। गेवराई शहरातील माधवनगर भागामध्ये हे आलिशान असं घर आहे ज्याची केवळ 10 दिवसांपूर्वीच वास्तुशांती जी आहे ती झालेली होती। आपण या ठिकाणी पाहू शकतो की गृहप्रवेश करताना जे हाताचे छापे मारले जातात ते देखील या ठिकाणी पुसलेले नाहीयेत। याच नर्तिकेच्या माध्यमातून जर पाहिलं तर हा जो आलिशान असा बंगला पाहायला मिळतोय याची मागणी गावातील 5 एकर जी शेती आहे ती भावाच्या नावावर करून दे असं जे आहे ती मागणी करण्यात आलेली होती आणि या उपसरपंचाच्या मृत्यूचे कारण ठरलं ते म्हणजे आलिशान घर। केवळ 10 दिवसांपूर्वीच या घराची वास्तुशांती झाली। याच घरामध्ये माधव बर्गे जे आहेत ते आपल्या कुटुंबासोबत राहणार होते। मात्र तत्पूर्वी जर पाहिलं तर मात्र या घरामधील राहण्याचं स्वप्न जे आहे त्यांचं ते अधुरे राहिलं आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेने आता जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। ग्रामस्थांनी मात्र जे आरोप केले जात आहेत ते संपूर्णपणे फेटाळून लावले। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देखील करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई। तर गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केलेली नसून हा घातपात आहे असा आरोप काही नातेवाईकांनी केला आहे। काय नेमकं त्यांच्यासोबत नातं आणि काय सत्यता या संपूर्ण घटनेमागचं? ते माझे मामा लागतात, मी त्यांचा भास आहे। ते 6 महिन्यापासून डिप्रेशनमध्ये जात होते। त्यांना ब्लॅकमेल केलं आणि ते गेवराचा जो प्लॉट आहे ते नावावरती करून दे म्हणून ब्लॅकमेल केलं। पण ते म्हणत होते माझे आई वडील कुटुंब आम्हाला सगळं स्वतः तिथे राहायचं आहे, माझी गावात बदनामी होईल आणि चांगल्या व्यक्तीची बदनामी केली आहे। आणि ते ब्लॅकमेल करून त्यांना 6 महिन्यापासून डिप्रेशन टाकत होते आणि जे सोनं नाणं ते दिले ते संपूर्ण घरचं आहे आणि जे पिस्तूल ते आहे हे आतापर्यंत मी सगळी त्यांची बारीक माहिती मला सगळी माहिती होती। आतापर्यंत त्यांच्याकडे कोणताही पिस्तूल नव्हता, दारू पित नव्हते, काही नाही। रोज आले तरी मला बोलत होते सारं। पण त्यांच्याकडे आता त्यांच्या गाडीत बी दारूच्या बाटला जे निघल्यात ह्याहून सुद्धा आम्हाला घातपाताचा संशय येतोय। शेती परिवार होता त्यांच्या काही व्यतिरिक्त असे जास्त हिंडत फिरत नव्हते। राजकारण म्हणजे राजकारण सगळं समाजकारण दुईस हे होतं त्यांचं। फक्त ते घातपातामुळे आम्हाला संशय येतोय आणि ते पिस्तूलचं त्याचं ते काय ते चौकशी व्हायला पाहिजे। एका नर्तिके महिलेसोबत त्यांचा संबंध जोडला जातो त्याच्यामुळे तुम्हाला काही संबंधाचं काहीच माहीत नाही। पण या हे जोडलेलं आहे, लावलेलं आहे, त्याच्यावर आक्षेप लावलेला आहे। ते शनिवारी रविवारी गेलेलं आहे ते इथून, पण त्याचं काही नंतर मिळत नाही। तिथं घटना झालेली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई। बातमी आहे नाशिक